ओपनिंग मॅच ऑफ दिस टुर्नामेंट पहिलाच सामना आपल्या समोर आहे. मोरया 11 बारणे चषकामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. प्रथम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो. 4 दिवसीय शृंखला आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये मान्यवरांच्या शुभाशय आपण उद्घाटन समारंभ पार पाडला आणि त्यानंतर पहिला सामना आपल्या समोर आहे. पोटलवाडी आणि त्यांच्या विरोधात तांबस हा सामना मैदानाच्या आतमध्ये. खरं तर हा दुसरा सामना होता आणि सर्वप्रथम हा सामना आपण केला होता काही कारणास्तव. चला पोटलवाडी संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. दुसरा बॉल बॅच लिडिंग घ्यायचे तोपर्यंत पहिली धाव धावफलकावरती जोडली जाते. धावेचा श्रीगणेश झालाय. तांबस संघाचा टॉस गमावल्यानंतर सर्वप्रथम बॅटिंग करावी लागली या स्पर्धेमध्ये आणि दुसऱ्या बॉलमध्ये धावेचा श्रीगणेश आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 1 या आकड्यावर. दोन बॉलचा खेळ संपला. इथून 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे ती 3. बॉल नंबर 4 पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे आणि तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त 1. संत क्रिकेट अद्याप एकही बाउंड्री आलेली नाहीये. पॉवर प्लेचा षटक आहे. केवळ 2 सीमारक्षक सीमा लगत आहेत आणि याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला घ्यायचा आहे. परंतु फार चांगली गोलंदाजी आहे. 4 बॉल मध्ये धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 4 या आकड्यावरती. 4 बॉल संपलेत. बॉल नंबर 5 घेऊन तयार गोलंदाजी मार्क वरती. पुढे टाकलेला बॉल व्यवस्थित बॅट वरती आलेला नाहीये. शॉर्ट फाईन लेग मध्ये पुन्हा एकदा रन मिळते ते एकेरीनं. धावसंख्या आहे ती 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 5. संत सुरुवात. तांबस संघ टॉस गमावला. बॅटिंग करावी लागली या स्पर्धेमध्ये. सर्वप्रथम किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. शेवटचा बॉल P1च्या षटकातील पॉवर प्लेचे निर्बंध आहेत. फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये अंतिम बॉल घेऊन तयार. अंतिम बॉल लिव्ह केलेला आहे. चुकी केलेली आहे गोलंदाजानं. तोपर्यंत एक्स्ट्राच्या धावा मिळत आहेत. वाईड प्लस 1 टोटल 2 एक्स्ट्राच्या धावा मिळत आहेत. पंच सांगतायत. धावसंख्या पोहोचल्या दुहेरीनं एक्स्ट्राच्या स्वरूपात 7 या आकड्यावरती. फार चांगली गोलंदाजी आहे परंतु अंतिम बॉल फेकत असताना काही चुका गोलंदाज करतोय. पुढे टाकलेला बॉल फटका अप्रतिम आहे. परफेक्ट बॅट मध्ये आलेला आहे बॉल आणि पट्ट्यात आलेला आहे. कार्यक्रम फिट केलेला आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. पहिला षटकार येतोय. मोरया 11 बारणे चषकाचा पहिला षटकार. सुमितच्या बॅटमधून पहिला षटकार येतो या स्पर्धेमध्ये आणि टोटल पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 आकड्यावरती. जुबेर आलेला आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकात धावसंख्या पोहोचली ती 13 आकड्यावरती. नाणेफेक गमावली होती खरं तर टीम तांबस संघानं आणि पहिल्या 5 बॉल मध्ये अडकला होता. नंतर अंतिम बॉल मध्ये आलेला षटकार धावसंख्येला नवसंजीवनी देतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये जुबैर बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. ऑन स्ट्राईक येतो अजय. अजयसाठी हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आहे. वारंवार इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय अजय. बॅटिंग मार्क वरती. अगोदरच शॉट सिलेक्शन. बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळणं अतिशय महत्त्वाचं आहे. अगोदरच शॉट सिलेक्शन त्याच कारणास्तव सातत्यानं बीट होतोय चेंडू. फलंदाजी मार्क वरती अजय. पहिलाच बॉल जुबेरनं फार चांगल्या रीतीनं फेकलेला आहे. निर्धाव चेंडू. बॉल नंबर 2. बॉल नंबर 2 क्रॉस बॅट मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. उचललाय बॉल. क्षेत्ररक्षकानं फेकलाय तोपर्यंत मिळाले एक सिंगल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच रन मिळते. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 14 आकड्यावरती.
षटकार आलेला आहे. मागील बॉलमध्ये बॅटर सुमितच्या बॅटमधून कॉन्फिडन्स आहे. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर व्हावं लागेल. प्रथम सामना आहे या स्पर्धेमध्ये. अकोटप्प्याचा बॉल बॅटची कडा आहे. विकेट किपर चांगली किपिंग मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन डॉट बॉल. डॉट बॉल महत्त्वाचे आहेत. 4 षटकांच्या या मॅचमध्ये जितक्या धावा वाचवता येतील तितक्या धावा वाचवण्याचा प्रयत्न हा निश्चित पोटलवाडी संघ करताना दिसेल, कारण त्यांनी टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकत फिल्डिंग स्वीकारले आणि या फिल्डिंगमध्ये कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचं काम खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील करायचं आहे. रिव्ह्यू दोनही संघांसाठी एक एक रिव्ह्यूची खऱ्या अर्थानं उपलब्धता केलेली आहे आयोजकांनी. केवळ बिमर आणि रनआउटसाठी रिव्ह्यू असेल, या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. एकच धाव मिळते अलॉंग द कार्पेट डीप कव्हरमध्ये. पुन्हा एकदा एक सिंगलला धावसंख्या पोहोचली ती 15 आकड्यावरती. संत क्रिकेट या षटकामध्ये आपण पाहतोय. मागील षटकात धावसंख्या 13 आल्या होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये टोटल 4 बॉलमध्ये अवघ्या धावा आलेल्या त्या 2. म्हणजे या षटकामध्ये कुठेतरी बॅटिंग खराब होत असताना पुढ्यात टाकलेला बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये हा बॉल गेलेला आहे. धावा मिळतात त्या बॉलवरती देखील 2. दुहेरीनं धावसंख्या आहे ती 17 आकड्यावरती. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. पहिल्या षटकात 13नं सुरुवात केली. असं वाटलं होतं की एक बॅलन्स टार्गेट सेट होईल, परंतु या षटकामध्ये थोडं धावा वाचवण्याचं काम केलं जुबेरनं. अप्रतिम गोलंदाजी साकारली अद्याप तरी. 5 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केलेल्या त्या 4. पुढ्यात टाकलेला बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा स्ट्रेट हिट फटका. बॉल सीमा पार चाललाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून दर्जेदार षटकार. दोन षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 23. पहिल्या षटकामध्ये देखील अंतिम बॉलमध्ये षटकार आपण पाहिला आणि दुसऱ्या षटकाच्या अंतिम बॉलमध्ये देखील आपण षटकार पाहिलेला आहे. टोटल 2 षटकांमध्ये धावसंख्या आहे 23. पहिल्या षटकामध्ये 13नं सुरुवात केली हुजेबच्या आणि त्यानंतर जुबेरच्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. टोटल 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 आकड्यावर. तिसरं षटक. पहिलाच बॉल अप्रतिम फटका आहे. लॉंग ऑफ मध्ये ढकललाय बॉल. वाऱ्याच्या वेगानं चाललाय सीमा पार सुमितचा. आणखी एक मोठा वार. बॉल सीमा पार येतोय षटकार. धावसंख्या 6नं पोहोचली ती 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम बॅटिंग चालू आहे. बेधडक बॅटिंग चालू आहे सुमितची आणि सुमितच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आलेला आहे वैयक्तिक आणि टोटल धावसंख्या पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. टोटल 21 धावांची एक नाबाद इनिंग अद्याप तरी साकारतोय मैदानाच्या आतमध्ये सुमित. अप्रतिम बॅटिंग चालू आहे सुमितच्या बॅटमधून. वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो वेगानं ओपन झाला होता. विकेट किपर प्रयत्न करतोय. अपील मागितले जाते पंचांकडे रनआउटसाठी. सुखरूप आहे फलंदाज. दुसरा बॉल निर्धाव आलेला आहे आणि निर्धावानं धावसंख्या थांबते ती पुन्हा एकदा 29 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 सेकंड बॉल. फुल टॉस बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आलेला आहे. अप्रतिम प्रयत्न होते परंतु कॅच ड्रॉप त्यानं केलेली आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावा मिळाल्या 2. क्रिकेटमध्ये पकडा कॅच आणि जिंका मॅच. इथे महत्त्वाचा फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून 90% धावा आलेल्या आहेत. त्याला मिळालेलं जीवनदान या मॅचमध्ये थोडं घातक ठरू शकतं फिल्डिंग करणाऱ्या पोटलवाडी संघासाठी देखील. टोटल 31 जीवनदान मिळाले सुमितला ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेले आहेत. अकोटप्प्याचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. वेगवान खांद्याचा वापर करताना दिसलाय गोलंदाज या बॉलवरती. निर्धाव चेंडू. बॉल नंबर 4. अरमानचं तिसरं षटक. 5वा बॉल. अकोटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खांद्याचा वापर. ऍक्शन रिप्ले.
पुन्हा एकदा तीच लेंथ वापरले. खरं तर ही लेंथ कुठेतरी बॅटरला समजत नाही आणि त्याच लेंथचा जास्तीत जास्त वापर सलगच्या 2 चेंडूंमध्ये करत असताना बॉलिंग मार्कवरती अरमानला आपण पाहतोय. 2 निर्धाव चेंडू आलेले आहेत आणि येणारा निर्धाव बॉल अतिशय महत्त्वाचा आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आणि 31 धावा आहे धावफलकावरती. सुमितच्या बॅटमधून धावा आलेल्या त्या मॅचमध्ये आणि त्याला थोडं थांबवण्याचं काम अरमान करतोय. वन्स अगेन सलगचा तिसरा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आल्यानंतर पंच गोकुळ डायरे सर सांगतात की हे षटक संपलेलं आहे अरमानचं तिसरं आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 10.50च्या इकॉनॉमीनं अवघ्या 31 आकड्यावरती. एकही गडी बाद नाहीये. एक सलामीच्या जोडीने एक फार अप्रतिम सुरुवात केलेली आहे परंतु 3 षटकांमध्ये 31 आहेत आणि आता अंतिम षटकात विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी एक बॅलन्स टार्गेट सेट करण्यासाठी हे षटक अतिशय महत्त्वाचे आहे दोन्ही संघांसाठी. 3 षटकांमध्ये धावसंख्या 31. अफ्ताब आलेला आहे बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 4. स्लॉग आणि डेथचं षटक घेऊन ओव्हर नंबर 4 मध्ये अजय ऑन स्ट्राईक आहे. अजय थोडा स्ट्रगल करतोय इनिंग मध्ये आणि अजयच्या बॅटमधून धावा येतील का ओव्हर नंबर 4 मध्ये. सुमित फार अप्रतिम खेळला या मॅच मध्ये. युवा गोलंदाज अफ्ताब सातत्यानं ऍक्शन रिप्ले फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. अजय इनफिल्डला टार्गेट केलंय अजयनं परंतु लेंथ योग्य रीतीनं हाताळण्याचे काम करतायत गोलंदाज. अफ्ताबनं एक अप्रतिम सुरुवात केलेली आहे. स्लॉकच्या आणि अंतिम डेथच्या षटकात येणारा निर्धाव बॉल अतिशय महत्त्वाचा आहे. आता केवळ 5 बॉलचा खेळ बाकी. धीम्या गतीचा बॉल यावेळी एलिमिनेशन मिळालंय. सातत्याने या फटक्यांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करत होता खरं तर बॅटर अजय परंतु डीप कव्हर पॉईंट मध्ये अप्रतिम फिल्डिंग झालेली आहे. अंतिम क्षणी चांगले फिल्डिंग वाईड थ्रो राहिले आणि त्याच कारणास्तव 3 धावा इथे बघता बघता पूर्ण होत आहेत. या तिहेरीनं धावसंख्या पोहोचली ती टोटल 34 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सुमित ऑन स्ट्राईक आहे. सुमितच्या बॅटमधून टोटल 3 षटकार आपण या मॅच मध्ये पाहिलेत. 2 षटकार आपण पाहिलेत सुमितच्या बॅटमधून एक अजयच्या आणि आता सुमित ऑन स्ट्राईक आहे मैदानाच्या आत. टोटल 4 बॉलचा खेळ बाकी. पुढ्यात टाकलेला बॉल व्यवस्थित बॅटवरती नाही आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग सर्व काही सुरळीत फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. ऑफ स्ट्राईक गेलेला आहे सुमित. ऑन स्ट्राईक आलेला आहे अजय. त्यामुळे एकेरीनं काहीच फरक पडलेला नाही आहे फिल्डिंग मार्कवरती आणि टोटल या एकेरीनं धावसंख्या पोहोचली ती 35 ऑन बोर्ड. 35 धावा आहेत धावफलकावरती. अंतिम 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. पोटलवाडी संघानं टॉस जिंकलाय फिल्डिंग स्वीकारले आणि अद्याप तरी बॅलन्स मॅच या 2 संघादरम्यान आपण पाहतोय. टप्प्याचा बॉल वेगवान गतीनं चुकी केलेली आहे अजयनं. चुकी केलेली आहे. स्ट्राईक हवी होती सुमितला. इथे मात्र ऑन स्ट्राईकला फलंदाज होतोय बाद. स्ट्राईक एंड वरती बॅटर इथे बाद होतोय आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जाईल. निलेश नवीन फलंदाज गेलेला आहे. आता अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकात 13 सुरुवात झाली. दुसऱ्या षटकात 10 आल्या. टोटल 23 धावा आणि अंतिम तिसऱ्या षटकात फक्त 8 धावा आल्या आणि या षटकामध्ये अद्याप तरी 4 धावा आलेल्या आहेत. टोटल 4 बॉल संपलेले आहेत. मी मगाशीच उल्लेख केला हे शेवटच्या अंतिम षटकात जो चांगला खेळेल ना त्याला उत्तरार्धाच्या खेळामध्ये एक चांगला स्टार्टअप मिळेल आणि याच कारणास्तव थोडा आता कमबॅक करतो या मॅचमध्ये पोटलवाडी संघ. 4 बॉल संपलेले आहेत. बॉल नंबर 5 घेऊन अफ्ताब यंगस्टर गोलंदाज आहे परंतु एक किमयास्पद गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अद्याप तरी तो करतोय. 2 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. 2 बॉल्स लेफ्ट दिस इनिंग. टप्प्याचा बॉल मिस हिट मिस टायमिंग स्ट्रोक. हवेमध्ये बॉल चुकी केलेली आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं गडबडलेला आहे. सातत्यानं चुका फिल्डिंग मार्कवरती आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर पुन्हा मिळाल्या दुहेरीनं धावसंख्या ती 37 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1 विकेट लॉस. एकच गडी बाद झालेला आहे सुमित आणि त्याच्याच बॅटमधून धावा आल्या त्या मॅचमध्ये आणि त्याला वगळता इतर बॅटरकडून जास्त धावा आलेल्या नाही आहेत. सलामीची जोडी फार चांगली केली. त्यानंतर मधला फलीचा फलंदाज निलेश मिस हिट करत होता पहिलाच बॉल. त्यानंतर दुहेरी मिळालेली आहे. अंतिम बॉल लास्ट बॉल ऑफ द इनिंग. टप्प्याचा बॉल डाऊन द ग्राउंड केलेला आहे. लॉंग ऑफ मध्ये वेगानं आलाय क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 कंप्लीट आहे. तिसरीसाठी निघालेत.
आणि तिसरीच्या प्रयत्नात बॅटर बाद होतोय. 39 जमवलेले आहेत खरं तर पहिल्या सत्रामध्ये आणि येणारे 24 बॉल 40 धावसंख्येची गरज आहे आणि 2 धावांची पेनल्टी आहे खरं तर टीम तांबस संघाला. चला 40 धावसंख्येचा टार्गेट आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. खरं तर तांबस संघाकडे ड्रेसिंग कंपल्सरी नाही आणि त्याचप्रमाणे टीम पोटलवाडी संघाकडे देखील आपण पाहतोय ट्रॅक कमी आहेत त्याच कारणाचं ऑब्जेक्शन आलेलं आहे. आपण आयोजकांशी डिस्कस करूयात आणि त्यानंतर हे 40चं टार्गेट सेट केलेलं आहे. चा टार्गेट आहे. पेनल्टी इक्वल आहे आणि त्याच कारणास्तव 40चा टार्गेट. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय दहिगाव आणि त्यांच्या विरोधात सानिया 11 बारणे. टॉस ऑलरेडी झालेला आहे त्यामुळे दोनही संघांनी या मॅच नंतर आपण निर्णयावरती अंमलबजावणी करा. चा टार्गेट पोटलवाडी संघासमोर. चला फिल्डिंग सजवून घ्या तांबस संघ. चाळीस धावसंख्येचा टार्गेट आहे. टॉस जिंकला होता टीम पोटलवाडी संघाने आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय. टोटल 39 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आता 40 धावसंख्येचा टार्गेट त्यांच्या समोर. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. ऑन स्ट्राइक आहे जुबेर आणि नॉन स्ट्राइक एंड वरती शादान. हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती अपूर्व गंगावणे बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये. 40चा टार्गेट आहे. लक्ष छोटंही नाहीये लक्ष मोठंही नाहीये. दोन्ही संघांसाठी सुरुवात या सेकंड इनिंग मध्ये अतिशय महत्वाची आहे. सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतोय या मॅचच्या आणि 40चा टार्गेट आहे. पॉवर प्लेचे षडक पॉवर प्लेचे निर्बंध आहेत. 2 सीमारक्षक केवळ सीमालगत पॅट्रोलिंग करतायत. एक लॉंग ऑफ मध्ये आणि त्याचप्रमाणे एक काऊ कॉर्नर झोन मध्ये 2 सीमारक्षक घेत गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले नंबर 1 मध्ये अपूर्व गंगावणे बॉलिंग मार्क वरती. 40चा टार्गेट फर्स्ट ओव्हर दिस मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ दिस मॅच. पहिलाच बॉल
40चं टार्गेट, फटका फसलेला आहे. रोहित न्यू बॅटर आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. हुजेपा न्यू बॅटर आलेला आहे पोटलवाडी संघाकडून. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर, पॉवर प्ले नंबर 1 मधील सेकंड बॉल. पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आलेला आहे, जज करतोय, पकडलं, कॅच ऑफ प्रतिम. बॅक टू बॅक 2 विकेट अर्पण करत असताना अपूर्व गंगावणेनं फार चांगली सुरुवात करून दिलेली आहे ती तांबस संघाला 40चा बचाव करण्यासाठी. 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंगची अपेक्षा आहे आणि या अपेक्षेला थोडं भंग करण्याचं काम अपूर्व गंगावणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये करतोय. निश्चितच 2 प्रामुख्याचे बॅटर एका मागोमागे मागे एक परतलेले आहेत. तू चल में आया ही परिस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये, कारण 2 फलंदाज बॅक टू बॅक बाद झालेले आहेत. 3रा फलंदाज गेलेला आहे. अरमान गेलेला आहे आता नवीन फलंदाज. ऑन हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक मिळेल का अपूर्व गंगावणे? बॉलिंग मार्क वरती आहे. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये नोंदवेल का आपल्या नावाने? ऑन विकेट हॅट्रिक. टॉस झालेला आहे ऑलरेडी सेकंड मॅचचा. चला, मॅच आपण कॅन्सल केले होते त्याच कारणाचं पुन्हा टॉस आपण करूयात. दहिगाव आणि सानिया 11 बारणे. सानिया 11 बारणे आणि दहिगाव संघाचा कर्णधार या आपण टॉस करण्यासाठी. पुढे टाकलाय बॉल, स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. पॉवर प्लेचा षटक ऑन विकेट हॅट्रिक बॉल वरती. फार चांगला फटका केलात. पहिल्याच बॉल मध्ये अरमाननं इरादे स्पष्ट केलेले आहेत आणि चौकारानं धाब्याचा झालेला आहे श्री गणेशा. टोटल 4 धावा आहेत 3 बॉलच्या समाप्तीनंतर. ऑन विकेट हॅट्रिक बॉल होता, खोलात टाकलेला बॉल, अप्रतिम बॉल होता. खरं तर खोदून काढला अक्षरशः. लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका. मैदानावरील सर्वात सेफ झोन आहे स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह, तोच फटका केलेला आहे अरमाननं. फुलटॉस बॉल, क्लासिकल ड्राईव्ह केलेला आहे पुन्हा एकदा. एक्स्ट्रा ऑर्डिनरी या फटक्यामध्ये ताकद जनरेट केलेली होती. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आहे. कदाचित थ्रो ॲक्युरेट असता तर बॅटर बाद होऊ शकला असता, परंतु दुहेरी मिळतीये अरमानला. दुहेरीनं धावसंख्या येते टोटल 6. धावा धावफलकावरती. 4 बॉल संपलेले आहेत. संत क्रिकेट आपण पाहतोय. पहिल्याच 2 बॉल मध्ये 2 मोठे विकेट आणि त्यानंतर जसा अरमान आलाय तशा धावा येत आहेत खरं तर पोटलवाडी संघासाठी. 10ची इकॉनॉमी राखायची आहे प्रत्येक षटकामागे आणि 4 बॉल मध्ये अद्याप तरी धावा आहेत त्या 6. सातत्यानं फिल्डिंग मध्ये चेंजेस करतोय कारण एक धाव महत्वाची आणि पॉवर प्लेच्या षटकात वाचवलेल्या धावा अतिशय महत्वाच्या आहेत त्या तांबस संघासाठी. अपूर्वचा बॉल, वेगवान बॉल, बॅट अँड पॅड मधून विकेट किपरच्या हातामध्ये. टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय फिल्डिंग मार्क वरती गोलंदाज अपूर्व गंगावणेला आणि हे गरजेचं आहे खरं तर. चेअरअप करणं गोलंदाजाला अतिशय महत्वाचं आहे आणि 5वा बॉल निर्धाव आलेला आहे. टोटल धावसंख्या आहे ती 6. लास्ट बॉल पॉवर प्लेच्या षटकातील अपूर्व गंगावणे घेऊन आलेला आहे. ऑन स्ट्राईक येतो अरमान. अपूर्वाचा बॉल अरमानसाठी फटका फसलेला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डाऊन द बॉल, स्वतः गोलंदाज पकडले जेल. आणखी एक फलंदाज इथे फेल होत असताना 3रा धक्का या मॅच मध्ये लागतोय पोटलवाडी संघाला आणि एका षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद करत केवळ धावा खर्च केलेल्या आहेत त्या 6 अपूर्व गंगावणेनं. आता येणारे 18 बॉल 34 धावसंख्येची गरज आहे. चला, टॉस करण्यात या लवकरात लवकर दहिगाव आणि सानिया 11 बारणे. दुसऱ्या षटकातील 3 बॉल संपण्यापूर्वी आपण लवकरात लवकर या, अन्यथा आपणास 3 बॉलची पेनल्टी असेल. दहिगाव संघाचा कर्णधार या. चला, आपण टॉस करतोय दहिगाव आणि त्यांच्या विरोधात सानिया 11 बारणे. रोहित आलेला आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. फार चांगली फिल्डिंग राहिलेली आहे रोहितची काऊ कॉर्नर झोन मध्ये.
शादान आणि सीमा फान मैदानाच्या आतमध्ये. एका षटकामध्ये धावसंख्या ती 6. 18 बॉलमध्ये 34 ची गरज. रोहितचा पहिलाच बॉल. लाईन चेक केली जाईल. पंच आमच्या दिशेने वळतायत. डायरे सर सांगतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धावसंख्या ती 7. दहिगाव संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. डिसिजन फिल्डिंग वन द टॉस टीम दहिगाव अँड सिलेक्टेड द फील्ड फर्स्ट बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय ते सान्या 11 बारणे संघाला या मॅच मध्ये. उलट टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर. डाऊन द ग्राउंड केलेला आहे. गॅप मोठी होती. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. लॉंग ऑफ पासून अप्रतिम फिल्डिंग केलेली आहे आणि तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 2. दुहेरीनं धावसंख्या पोहोचली आहे ती 9 धावा आहेत धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसरा बॉल घेऊन तयार होतोय रोहित. लेफ्टी बॉलर आहे. युवा गोलंदाज. पुढे टाकलेला बॉल पॅड वरती आदळलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग केलेली आहे. रन मिळत नाही. या बॉल वरती निर्धाव चेंडू आलेला आहे. 9 या धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे आणि बॉल संपलेले त्या षटकातील 2. पहिलाच बॉल वाईट बॉल फेकला होता. त्यानंतर एक चांगली लाईन सापडली आहे ती गोलंदाजी मार्क वरती रोहितला. नो बॉलचा इशारा पंचांचा. बिमरचा नो बॉल. लॉंग ऑफ मध्ये सीमा पार गेलेला आहे बॉल. 5चा पंजा मिळालेला आहे बोनसच्या स्वरूपामध्ये. नो प्लस 4 टोटल 5 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळत आहेत आणि या 5 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली आहे ती 14 आकड्यावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पंचांनी बोट आकाशाकडे फिरवलंय. ऑन फ्रीटचा बॉल आहे. खरं तर चुका आहेत. खरं तर 40चे लक्ष मापक असं आव्हान आहे. लक्ष मोठंही नाहीये, लक्ष छोटंही नाहीये. त्यामुळे या चुका थोड्याशा महागात ठरू शकतात फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. ऑन फ्रीटचा बॉल. शादान ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल लिव्ह केलेला आहे. पुन्हा लाईन खराब आहे. पंच गोकुल डायरे सर सांगतायत वाईट बॉल. आणखी एक एक्स्ट्राची धाव. सर्व काही सुरलीत चालू होतं रोहितसाठी. परंतु यानंतर मागील बॉलवरती बिमारचा नो बॉल आणि पुन्हा वाईट बॉल. फ्रीट कंटिन्यू आहे आणि धावसंख्या पोहोचली ती 15 या आकड्यावर. 25 धावसंख्येची अजून गरज. ऑन फ्रीट बॉल खोलत टाकलेला आहे. फटका चांगला आहे. खाऊ कॉर्नर झोन मध्ये सुमित पोहोचलाय. बॉलला उचललाय. स्ट्राईक एंडला फेकी. वेल करेक्शन बाय कीपर. तोपर्यंत रन मिळते ती 1. एकेरीना धावसंख्या 16. 40चा लक्ष 24 अजूनही करायच्यात आणि टोटल बॉल शिल्लक आहे त्या षटकातील अजूनही 3. टोटल 15 बॉल शिल्लक आहेत जवळ आणि धावसंख्या करायच्यात तर 24 कारण धावसंख्या आहे ती 16. लक्षाच्या जवळ जात असताना 15 बॉल मध्ये 24 हे इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा फटका संपूर्णपणे या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. मिसिट आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. डीप फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. हलकीशी मिसफिल्डिंग. तिसरीचा प्रयत्न आहे. फेकी अचूक राहिली आहे परंतु तोपर्यंत धावा मिळाल्या त्या बॉलवरती पूर्णपणे 3 आणि या तिहेरीनं धावसंख्या पोहोचली ती टोटल 19. 21 ची गरज आहे 14 बॉलमध्ये. 14 बॉलमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे अजूनही. 2 वाईट बॉल आणि 1 नो बॉल फेकलेला आहे या षटकामध्ये रोहितनं. एक्स्ट्राचा धावा भरपूर खर्च केला आणि त्याच कारणास्तव या षटकामध्ये पोटलवाडी संघ थोडा पुढे सरकण्याचं काम करतोय. धावसंख्या ती टोटल 19 आकड्यावर. 21 ची गरज आहे अजूनही. 14 बॉलमध्ये फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे निलेश जज करतोय. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. लॉंग ऑनला पकडलाय जेल. आणखी एक बॅटरचा इथे संपतोय खेळ. आता 13 बॉलमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. निजाम गेलेला आहे न्यू बॅटर. 13 बॉलमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे अजूनही. निजाम न्यू बॅटर. 13 बॉलमध्ये 21. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे मैदानाच्या आतमध्ये.
13 बॉल 21. निजाम न्यू बॅटर आलेले आहे. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पंच सांगतायत की षटक संपलेलं आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपलेला आहे आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली ती टोटल 19 या आकड्यावरती. आणि आता येणारे 12 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे ती पोटलवाडी संघाला सामना जिंकण्यासाठी. आदरणीय पंढरीनाथ दादा मुने यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या वतीनं त्यांचं देखील सहर्षमय स्वागत. 2 षटकांमध्ये अजूनही 21 धावा करायच्यात त्या पोटलवाडी संघाला आणि या 21 धावा वाचवायच्यात त्या खरं तर तांबस संघाला या मॅचमध्ये. परंतु या 2 षटकांच्या खेळामध्ये हे षटक अतिशय महत्त्वाचे आहे दोनही संघांसाठी. दोनही संघाच्या दृष्टिकोनातून हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे. 21 धावा 2 षटकांमध्ये वाचवायच्या त्या तांबस संघाला. बारा बॉल 21चं इक्वेशन. या षटकामध्ये जर कमीत कमी धावा दिल्या तर अंतिम षटकामध्ये समीकरण सोपं राहील खरं तर टीम तांबस संघासाठी. परंतु या षटकात जर धावा आल्या तर निश्चित पोटलवाडी संघ देखील पुढील षटकात थोडा आगेकूच करेल या मॅचमध्ये. 12 बॉल 21 तिसऱ्या षटकामध्ये आलेला आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. साई शेलके आलेला आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. अपूर्वानं फार चांगली गोलंदाजी केली परंतु रोहितनं एक्स्ट्राच्या धावा भरपूर खर्च केलेले आहेत. बारा बॉल 21 बॅलन्स मॅच चालू आहे. खरं तर इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो. दोनही संघांकडे हा सामना आहे. याच पद्धतीची तुल्यबल लढत मैदानाच्या आतमध्ये समतुल्य लढत मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 21 टप्प्याचा बॉल लाईन खराब आहे. लाईन चेक केली जाते. पंच गोकुळ डायरे सर सांगतात पुन्हा एकदा खराब चेंडू फेकलेला आहे. या 40 वाचवत असताना एक्स्ट्राच्या भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत खरं तर टीम तांबस संघाने आणि त्याच कारणास्तव धावसंख्या येते 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 40चं आहे टार्गेट. 40चं लक्ष आहे. पहिलाच बॉल पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल पुन्हा लिव्ह करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा लाईन खराब. पुन्हा एक्स्ट्राची धावसंख्या 21 अर्ध लक्ष पार पडलेले. 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. प्रेशर आहे गोलंदाजाकडे कारण या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर निश्चित फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी पुढील षटक अतिशय महत्त्वाचं ठरेल. परंतु या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर बॅटिंग करणारा संघ देखील पुढे सरकेल या मॅचमध्ये. पुन्हा चुकी केलेले सातत्यानं लाईन सापडत नाहीये. युवा हा गोलंदाज आहे आणि त्यानं आता थोडं संकटात आणलंय पुन्हा एकदा तांबस संघाला. आणखी एक एक्स्ट्राची धावसंख्या पोहोचली ती 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावर. 19 धावसंख्येची गरज आहे. 18 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 40चं लक्ष आहे. 18 धावसंख्येची अजूनही गरज. प्रेशर मध्ये गोलंदाज किंवा गोलंदाज प्रथमच गोलंदाजी करतोय आणि त्याच कारणाचा प्रेशर. 18 धावसंख्येची गरज आहे 12 बॉल मध्ये. पहिलाच बॉल पुढ्यात आलेला बॉल पॉवर जनरेट केलेली आहे. ब्युटिफुल साऊंड ऑफ द बॅट. मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमा पार. 6 धावसंख्येसाठी तो षटकार. (28 रन्स ऑन स्कोर कार्ड. चुकी केलेली आहे. 3 व्हाईट बॉल आणि त्यानंतर आलेला षटकार. एका बॉल मध्ये टोटल 9 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा खराब चेंडू. अतिशय खराब चेंडू फेकतोय. एक्स्ट्राची धाव आणखी एक धाव फलकावरती. धावसंख्या पोहोचली ती टोटल 29. 11 धावसंख्येची गरज. दिलासा देणं गरजेचं आहे कारण आता 11 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल देखील शिल्लक आहेत ते पूर्णपणे 11 बॉल 11 रनअप बॉल इक्वेशन मैदानाच्या आत. फटका प्रतिमे गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. टिप एक्स्ट्रा कव्हर मध्ये.
डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पुन्हा रन मिळते एक. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावसंख्येची गरज आहे अजूनही. दहा बॉल 10चं इक्वेशन. पहिला सामना आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आजच्या दिवसातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये थोडा उशिरानं आपण या स्पर्धेला सुरुवात केली. 10 बॉल 10. चला जास्तीचा टाइमपास करू नका. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, समजू शकतो. चांगला बॉल टाकलेला आहे. युवा गोलंदाज जशी निर्धाव चेंडू फेकेल ना तशी कॉन्फिडन्सची वृत्ती देखील या गोलंदाजाकडे वाढेल. निर्धाव चेंडू आलेला आहे आणि निर्धावानं धावसंख्या थांबली ती पुन्हा एकदा 30 या आकड्यावरती. बॉल संपलेला त्या षटकातील 3. 9 बॉलमध्ये 10ची गरज आहे अजूनही. फुल टॉस बॉल होता. क्लीन बॉलचा शिकार ठरलेला आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मॅच अजून संपलेला नाहीये कारण आता 8 बॉलमध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. शाहिद गेलेला आहे न्यू बॅटर. 8 बॉलमध्ये 10. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. एक्स्ट्राच्या भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत साई शेलकेनं आणि आता पुन्हा कमबॅक करायला त्यानं सुरुवात केलेली आहे कारण टोटल 8 बॉलमध्ये 10चं इक्वेशन. मॅच अजूनही संपलेलं नाहीये कारण हे 2 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. चांगला बॉल टाकलेला आहे. वेल बॉल. साई शेलके कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे. 7 बॉलमध्ये 10. हा क्रिकेट एक क्षणार्धात क्रिकेट बदलतो आणि त्याच कारणास्तव आता या मॅच मध्ये पुन्हा एक पाऊल पुढे टाकलंय खरं तर टीम तांबस संघाने देखील. 7 बॉल 10. आणखी एक चांगला बॉल आलेला आहे. 2 षटकांमध्ये 21 करायचे होते आणि एक अप्रतिम कमबॅक केलंय गोलंदाज साई शेलकेनं आणि आता 6 बॉलमध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. 21ची गरज होती. 2 षटकात 11 धावा आलेल्या आहेत. एक षटकार आला त्यानंतर 4 एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या साई शेलकेनं आणि त्यानंतर एक चांगलं कमबॅकिंग स्पेल राहिलंय. 3 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली ती टोटल 30 या आकड्यावरती आता येणारे 6 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय दशरथजी मुने यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या वतीनं होतंय. मी त्यांना देखील विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आपण आसन असावा. आपलं सहर्षमय स्वागत. अंतिम 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये आलेला आहे सुमित. फार अप्रतिम बॅटिंग राहिली आहे सुमितची या मॅच मध्ये आणि त्याच्या हातामध्ये या मॅचचं भवितव्य आहे का तर 6 बॉलमध्ये 10 धावा त्याला वाचवायच्यात. आदरणीय दशरथदादा मुने यांचं देखील शुभ आगमन. 6 बॉल 10. फटका अप्रतिम आहे. क्लासिकल ड्राईव्ह नेत्रदीपक फटका. ब्युटिफुल साऊंड ऑफ द बॅट. सो एलिगंट. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. डीप कव्हर पॉइंटला येतो चौकार. अप्रतिम फटका होता. मादक सौंदर्य. ऍक्शन रिप्ले मध्ये KTC लाईव्ह इव्हेंट .in च्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अप्रतिम फटका होता. क्लासिकल ड्राईव्ह एक्स्ट्रा ऑर्डिनरी या फटक्यामध्ये क्लास होता. टोटल आता 5 बॉलमध्ये 6 धावसंख्येची गरज. 5 बॉल 6. मॅच आता बॅलन्स झालेली आहे पुन्हा एकदा. सुमित अकुटाप्याचा बॉल बॅटची कडा. वॉट अ कॅच. विकेट किपरनं केलेली खऱ्या अर्थानं चुकी परंतु या चुकीचं रूपांतर फ्लाय स्लिपमध्ये कॅचमध्ये झालेलं आहे आणि झेलनं फलंदाज झालेला आहे. बाद आता 4 बॉलमध्ये 6 धावसंख्येची गरज. महत्वाचा धक्का लागलेला आहे खरं तर पोटलवाडी संघाला. फरान गेलेला आहे न्यू बॅटर. चार बॉल मध्ये 6. महत्वाचा फलंदाज बाद झालेला आहे. डगआउट मध्ये चिंताग्रस्त वातावरण. आता 4 बॉल 6. सुमित कमबॅक करायला सुरुवात करेल का. विकेट आलेली आहे नुकतंच.
4 बॉल 6 वेगवान बॉल, निर्धाव चेंडू. जसे निर्धाव चेंडू येतील या मॅच मध्ये तसे या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करेल तो तांबस संघ. आता 3 बॉल मध्ये 6, 3 बॉल मध्ये एक मोठा फटका केल्याचे दुहेरी देखील पुरेशी असेल, परंतु कशा रीतीनं बॅटर या 6 धावा जमवेल की गोलंदाज या 3 बॉल मध्ये 3ही निर्धाव चेंडू फेकत या मॅच मध्ये 10 धावा डिफेंड करेल सुमित. 3 बॉल 6 फटका जनरेट झालेला आहे, जरूर हवे ते बॉल. क्षेत्ररक्षक आलेले आहे, वॉड कॅच, अप्रतिम कॅच पकडलेली आहे. साई शेळकेनं पकडलाय झेल आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा खेळ बदललेला आहे. 2 बॉल मध्ये आता 6 धावसंख्येची गरज. हो बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. चिंताग्रस्त वातावरण पोटलवाडी डगआउट मध्ये. 2 बॉल मध्ये 6ची गरज आहे. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. क्रिकेट म्हणजे काय या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतोय क्रिकेट अनिश्चिताने भरलेलं आहे आणि क्रिकेटमध्ये अनेकशे रंगांची उधळण आहे आणि या रंगांची उधळण खरं तर या मॅच मध्ये आपण पाहतोय. कालचा सामना खरं तर इंडिया, आज खरं तर आपण पाहतो इंडिया वर्सेस नामिबिया T20 वर्ल्ड कप मध्ये हा सामना आहे आणि त्यानंतर कालचा सामना साऊथ आफ्रिका वर्सेस अफगाणिस्तान. कोणी हा सामना पाहिला नसेल त्यानं क्रिकेट पाहिलंच नाहीये. खरं तर काय अप्रतिम सामना झाला होता. 2 सुपर ओव्हरचा थरार तुम्ही T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाहिलाय. अफगाणिस्तान लढला खरं तर त्या मॅच मध्ये. सामना त्यांनी गमावला सुपर ओव्हर 2 मध्ये, परंतु क्रिकेट काय असं हे काल आपण पाहिलं. या स्पर्धेमध्ये 2 बॉल 6ची आवश्यकता आहे आणि साई शेरकाने इथे चुकी केलेली आहे. साधा सोपा झेल ड्रॉप केलेला आहे. अगोदर कठीण झेल होता तो त्यानं सहजरित्या टिपलेला आहे आणि यानंतर साधा सोपा झेल त्यानं गमावलेला आहे. हे क्रिकेट आहे. एखादा सोपा कॅच सोडतो तो क्रिकेटचा खेळ आणि त्यानंतर एखादा कठीण कॅच सहजरित्या झेलतो म्हणजेच क्रिकेटचा खेळ. आता एका बॉलमध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. मोरिया 11 बारणे चषकामध्ये क्रिकेटचा महासंग्राम आणि एका बॉलमध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. रोमांचक सामना आहे. जोरदार टाळ्यानं स्वागत करूया बॉलचं. एका बॉलमध्ये 4 धावसंख्येची गरज. 1 बॉल 4 आणि निर्धाव चेंडू फेकलेला आहे. तांबस संघ जिंकलेला आहे. टोटल 4 बॉल मध्ये 6 धावा डिपेंड केल्यात आणि षटकामध्ये 10 धावा डिपेंड केल्या सुमितनं आणि एक अप्रतिम खऱ्या अर्थानं मॅच आपल्याला पाहायला मिळाली. सामना गमावला पोटलवाडी संघानं, गोड गोड कौतुक. त्यानंतर हार्दिक अभिनंदन टीम तांबस. पहिला सामना त्याने जिंकलेला आहे. दुसरा सामना येतोय दहिगाव आणि त्यांच्या विरोधात सानिया 11 बारणे. तर मी विनंती करतोय आपल्या निर्णयावरती दोन्ही संघांनी अंमलबजावणी करा.